पुण्याचं हे वैशिष्ट्य. आता मी सायकलवरून फर्ग्युसन कॉलेजला शिकवत असताना कुठेतरी म्हणजे त्या तुमच्या याच्या तिकडे स्वारगेटच्या पलीकडे गेलेलो असायचं उद्या, मग असं उद्या जाऊन पण म्हणजे सांगायची गोष्ट अशी की म्हणजे लहानपणामध्ये किंवा असे जे आपल्याला संस्कार घडतात तर त्याचा असा थोडासा उपयोग होतो. मला वाटतं मी काहींच्या प्रश्नाला फार प्रदीर्घ मला पहिल्यांदाच कळलंय इतके वर्ष आमची ओळख असून आम्हाला पहिल्यांदाच हे सगळे डिटेल्स आहे. लहानपणचं नव्हतं काहीच माहिती, पण ती बीज कशी वेगळी जातात ते कळतं. ते खूप महत्वाचं आहे, फारच महत्वाचं असतं. शिवाय रडवलं नाही प्रमुख पाहुणे जनरली रडवतात. आर्थिक स्वावलंबन या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. त्याच्या आधी तुम्ही फक्त एक संगणक या याच्याशी तुमची पहिली ओळख कशी झाली आणि त्याच्यातच जावं तुम्ही असं का तुम्हाला ते सांगतो. काय होतं की माझी आई ना असं एक रुपयात त्या वाचळामध्ये साठवायची, तिच्या साडीच्या घडीमध्ये साठवायची आणि ते पुरेसे पैसे जमले की मग आम्ही सायन्स टुडेचा अंक विकत घ्यायचो. महाग होतं, बाळपोणचे त्यावेळेला सायन्स टुडेचे एडिटर होते, प्रतिम अंक असायचा. पण आमच्या घरी काही तशी म्हणजे तेवढी हे नव्हती, आर्थिक हे नव्हती. त्याच्यामुळे तिने ते साठवून ती काहीतरी हिशोबातून काढायची आणि ठेवायचे. कारण वडील पण सारखेच पैसे मागत असायचे, कारण काहीतरी आमचे सगळे ओढग्रस्तीची परिस्थिती होती. आणि त्यावेळी PL 480चा गहू यायचा आणि आमच्या आई आम्हाला रेशन दुकानात पिटाळायची आणि आम्ही रिकाम्या पिशव्या घेऊन परत यायचो. त्यावेळी भारत या शब्दाची व्युत्पत्ती न भाकरीच्या विवंचनेत असलेला रथ असलेला अशी होती. सगळेजण भाकरीच्या विवंचनेत रथ असायचे त्यावेळेला. आता आपण फार म्हणजे अन्न वाया घालवतो वगैरे, वाईट वाटतं बघायला, पण त्यावेळेला म्हणजे मिळायचं नाही. दिवाळीच्या वेळी साखर आणायला जायचं, साखर संपली अशी पाटी असायची आणि क्यू मोठा असायचा. तर त्याच्यामध्ये म्हणजे ती साडीमध्ये ते ठेवून ते पैसे जमले की मग सायन्स टुडेचा अंक. तर सायन्स टुडेच्या अंकात पहिल्यांदा मी कम्प्युटर नावाचे शब्द आहे. आमचं इंग्लिश चांगलं होतं, वडील असल्यामुळे शाळेत जरी मी मराठी माध्यमाच्या शाळेत शिकलो, माझ्या मुलालाही मी मराठी माध्यमातच शिकवलं, पण इंग्लिश आमचं चांगलं असायचं. त्याच्यामुळे सायन्स टुडे, रीडर्स डायजेस्ट हे वाचायचं मला लहानपणापासून छंद होता. त्याच्यामध्ये ना कम्प्युटरवरच्या सुरस आणि चमत्कार गोष्टीविषयी पहिल्यांदा वाचलं. आणि झालं असं की थोडंसं मोठं झाल्यानंतर मग नाशिक एकाएकी ग्लोबलाइज व्हायला सुरुवात झाली. म्हणजे मी जसं कॉलेजला आलो तसं नाशिकमध्ये मायको आणि बॉश या कंपन्या आल्या, त्याचे जर्मन लोक नाशिकमध्ये. दुसरी अशी गोष्ट झाली की गोविंदराव देशपांडे म्हणून नाशिकचे अतिशय त्यागी असे खासदार होते आणि गोविंदरावांचं निधन झालं आणि ती सीट रिकामी झाली. आणि त्याच वेळी चायना वॉरच्या नंतर पंडित नेहरूंनी चव्हाण साहेबांना दिल्लीला बोलवलं. तर चव्हाण साहेब त्यावेळेला लोकसभेचे सदस्य नव्हते, त्याच्यामुळे त्यांना निवडून कसं आणायचं हा प्रश्न निर्माण झाला. तर नाशिकमधल्या सर्व पक्षांच्या लोकांनी एकत्र येऊन असं ठरवलं की चव्हाण साहेबांना नाशिकमधून बिनविरोध निवडून द्यायचं. आणि म्हणून चव्हाण साहेब हे प्रथमतः जे लोकसभेत गेले ते नाशिक मतदारसंघात. मग आपल्या मतदारसंघासाठी काहीतरी करायला पाहिजे म्हणून त्यांनी नाशिकमध्ये मिग विमानांचा कारखाना काढला. आणि मिग विमानांचा कारखाना बांधण्यासाठी आणि तो पुढे चालवण्यासाठी मोठ्या प्रमाणात रशियन लोक नाशिकमध्ये आले. आणि दर रविवारी नाशिक असं रशियनमय होऊन जाईल आणि सगळ्या बाजारामध्ये रशियन लोक भाजी घ्यायला आणि आमच्या नाशिकमधल्या अर्धशिक्षित भाजीवाल्या बायका त्यांच्याशी सराईतपणे व्यवहार करायचे. आणि माझे वडील मला नेहमी म्हणायचे, विवेक बघ त्या बायकांना रशियन येत नाही, यांना मराठी येत नाही, तरी ते व्यवहार करतात. आणि काहीतरी हे रशियनमध्ये बोलायचे, त्या मराठीत बोलायचे बरं का, पण व्यवहार व्हायचे. त्याच्यामुळे आमचे वडील आम्हाला म्हणायचे की अरे तुम्ही इंग्लिश का नाही बोलत, असंच इंग्लिश बोलायचं, कोणी मराठीत बोललं तर आपण इंग्लिश
नाशिकमध्ये आले तसे रशियन आले. बाबूशेठ राठींनी नाशिकला इंडस्ट्रियल इस्टेट काढली होती, MIDC. एक लहऱ्याला पॉवर स्टेशन करण्यासाठी फ्रेंच लोक नाशिकला, एकाच काळामध्ये घडलं होतं. फ्रेंच लोक नाशिकला. आणि एव्हरेट टिळकांचं हे चर्च होतं, म्हणजे तुम्ही लक्ष्मीबाई टिळकांचं नाव आहे माझं, तर ते टिळक वाचनालय आणि चर्च हे नाशिकमध्ये होतं. आणि त्याचं नीतिशास्त्राचं शिक्षण द्यायला, नीती शिक्षण द्यायला म्हणून खूप मोठ्या प्रमाणात स्पॅनिश मिशनरी आहे नाशिकमध्ये. आता म्हणजे आम्ही शाळा आणि कॉलेज असं चालू असतानाच्या काळामध्ये असे 2 प्रभाव माझ्यावर होते. एक होता कुसुमाग्रजांचा, कारण कुसुमाग्रज नाशिकमध्ये होते आणि त्याच्यामुळे प्रचंड सांस्कृतिक ऍक्टिव्हिटी नाशिकमध्ये चालायची. म्हणजे किती दिग्गज आम्ही तात्यासाहेबांमुळे बघितले, म्हणजे आश्चर्यच वाटेल. तात्यासाहेबांच्या पत्नी या माझ्या आजोबांची मानसकन्या होती, त्यांना माझ्या आजोबांनीच नोकरी दिलेली होती. त्याच्यामुळे तात्यासाहेब नेहमी आमच्या घरी येत असत. त्यांच्या हातात अशी वर्तमानपत्रांची फुगडी असायची. म्हणजे तुम्हाला सध्या ज्यांचे YouTube व्हिडिओज गाजतात ते निरंजन टकले तुम्हाला माहिती असतील. त्यांच्या आजोबांचं पेपरचं स्टॉलचं दुकान होतं, तिथून तात्यासाहेब पेपर घ्यायचे आणि ते शेजारीच आम्ही राहायचो. गुंडाळी टपलीत मारायचे, भाऊंना बोलू म्हणजे माझ्या आजोबांना बोलू असं सांगायचं. आम्हाला म्हणायचं माहिती नव्हतं एवढा मोठा महाकवी आपल्या घरी आम्ही लहान होतो, आम्ही त्यांच्याशी चेष्टा मस्करी करायचो. पुढे कुठे झाल्यानंतर अर्थात पण थोडं समस्या वयात आल्यानंतर तात्यासाहेबांच्यामुळे नाशिकमध्ये तमाम सगळ्या साहित्यिकांना ऐकलं. लहान अतिशय समृद्ध बालपण आणि कुमारवय असं जे म्हणतात, आणि तरुण कॉलेजमधले दिवस अतिशय समृद्ध. म्हणजे किती ग्रेट लोकांना आम्ही बघितलं त्यावेळी. म्हणजे आणि तशी नाटकं, म्हणजे प्रायोगिक नाटकं त्यावेळेला, म्हणजे अशोक शाळेंचं म्हणजे कोंडी नाटक, तसं इब्सेनच्या नाटकाची भाषांतर वगैरे असं तर खूप जबरदस्त वातावरण. सार्वजनिक वाचनालय तात्यांच्यामुळे झालं होतं, त्याचं समृद्धी झाली होती. त्याच्यामुळे चांगले चांगले ग्रंथ लहानपणी वाचायला मिळाले आणि त्याच्यामुळे तो एक प्रभाव होता. आणि त्याच्यामुळे सगळे, आणि तुम्हाला सांगतो म्हणजे शिवराम कारंतांना आम्ही लहानपणी बघितलं, आनंद मूर्तींना आम्ही लहानपणी बघितलं, ऐकलं. नंतर रणजित देसाई, नंतर व्यंकटेश माडगूळकर, गदिमा, पु ल, नंतर आपले धरण कुरुंदकरांचं ऐकलं लहानपणी, नंतर गोनीदांचं ऐकलं. आणि तात्यासाहेबांकडे सगळे असे लोक यायचे, त्याच्यामुळे ते त्यांना घेऊन यायचे व्यासपीठावर 2 मिनिटं त्यांचं प्रास्ताविक करायचे. आणि तात्यासाहेब खाली परशुराम सायकेडकर नाट्यगृहाच्या पहिल्या रांगेमध्ये बसायचे. होल डायस यूज टू बी विथ दी इन्व्हायटेड स्पीकर असं. त्याच्यामुळे तो एक विलक्षण प्रभाव लहानपणी माझ्यावर होता आणि कॉलेजच्या जीवनात. आणि दुसरीकडे हे ग्लोबलायझेशन, तर त्याच्यामुळे ना जर्मन भाषा शिकणं, कम्प्युटर शिकणं, हे सगळं असे मनामध्ये हे सुरू झालं. जर्मन भाषा शिकण्याचं नाशिकमध्ये व्यवस्था होती, त्याच्यातून मी जर्मन शिकले. आता मला येत नाही तर तुम्ही मला विचारा. जसं मी इंग्लिश माझ्या वडिलांच्या समोर बोलत नसेल, तसं माझा मुलगा गेली 14 वर्ष जर्मनीत असतो आणि तो सांगितलंच नाही की मी जर्मनीचा माझ्याकडे डिप्लोमा आहे. तर त्याच्यामुळे मग कम्प्युटर शिकायचं, जर्मन भाषा शिकायचं. जर्मन भाषा शिकलो, पण कम्प्युटर शिक्षणाची काही सोय नव्हती. इथे मी पोस्ट ग्रॅज्युएशनला पुणे विद्यापीठात आलो. तो एक सुवर्ण काळ होता पुणे विद्यापीठाचा. प्रोफेसर राम ताकवले, प्रोफेसर MR भिडे अशी ग्रेट माणसं आम्हाला शिकवायला होती. म्हणजे इतकी मोठी माणसं ना, शिखरच होती ती. थिओरिटिकल फिजिक्समध्ये प्रोफेसर ताकवले हे मॉस्कोहून PhD करून आलेले होते आणि ते आम्हाला जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी शिकवायचे. प्रोफेसर MR भिड्यांना टेक्नॉलॉजी खूप आवड होती. त्याच्यामुळे 1977 साली मी मायक्रोप्रोसेसर्स वापरायला शिकलो. हे तुम्ही आश्चर्यकारक गोष्टी म्हणजे बिल गेट्स ज्यावेळेला शिकवतो त्यांना अराउंड दॅट टाइम वी वर ऑल्सो लर्निंग. म्हणजे तुम्ही विचार करा.
आणि त्यावेळेला आम्ही सहज भिडे सरांना विचारलं, सर तुम्ही हे मायक्रोप्रोसेसर चिप्स आमच्यासाठी कुठून आणल्या? तर भिडे सरांनी आम्हाला काय सांगितलं, अरे मी त्या स्मगल करून आणले. खरंच त्यांनी स्मगलिंग करून आणले. कारण शक्य नव्हतं. भारत आपल्या ग्लोबलायझेशनच्या आधीचा भारत तुम्ही इमॅजिन करू शकत. एक चिप आणायची तर आम्हाला, म्हणजे माझे जे रिसर्च पेपर लिहायचो थिओरिटिकल फिजिक्स मधले, ते म्हणजे सीमेनी पाठवायचे. 3-3 महिने तो पेपर मिळायला, म्हणजे त्याच्यानंतर प्रकाशित झाले म्हणजे आपल्याला आश्चर्याचाच धक्का. कारण तोपर्यंत ते वेस्टर्न लोक सगळं करून मोकळं शक्य नाही असेल, म्हणजे असा काळ होता. त्याच्यामुळे त्या काळात आम्ही मायक्रोप्रोसेसर शिकलो. आणि हे लोक, हे दोघं जण फार मोठी माणसं होऊन गेली पुण्यामध्ये. कसं दाखवल्यानंतर नंतर खूप सविस्तर लिहिलं पण आहे. आणि नंतर अखेरच्या दिवसापर्यंत ते माझ्याच कार्यालयात कामही करत होते. पण त्यांनी UGC मधून ग्रँट मिळवून एक ICL 1904S नावाचा एक कम्प्युटर बसवला. आणि त्याचं उद्घाटन त्यावेळेचे मुख्यमंत्री शरद पवार आणि त्यावेळेचे गृहराज्यमंत्री म्हणजे भाई वैद्य यांच्या हस्ते होते. तर तो प्रसंग मला अजून आठवतोय. आमचे प्रोफेसर MS वैद्य, SM वैद्य त्याच्यावर भाषण देत होते. ते झाल्यानंतर तो कसा आहे, त्याचे फीचर्स काय वगैरे सगळं त्याचं भाषण झालं. त्याच्यानंतर मग शरद पवारांचं भाषण होतं. शरद पवारांनी त्यात असं सांगितलं की मला खूप आनंद आहे पुणे विद्यापीठाने अशा प्रकारचा संगणक इथे बसवलेला आहे. पण मला थोडंसं सांगावंसं वाटतं की गेल्याच वर्षी आम्ही आमच्या पोलीस खात्यासाठी हा संगणक 1 वर्ष आधीच विद्यापीठाच्या बसवलेला आहे. म्हणजे विद्यापीठ पोलीस खात्याच्या पुढे पाहिजे असा एक छोटासा संदेश त्यांनी दिला होता. पण म्हणजे भाई वैद्य आणि शरद पवार हे गृहमंत्री आणि गृहराज्यमंत्री होते. आणि पुण्याचे लोक त्यांच्याकडे कामं घेऊन जायचे भाईंकडे. तर भाई त्यांना म्हणायचे, हा किस्सा मला शरद पवारांनीच सांगितलाय. भाई त्यांना म्हणायचे की हे बघा मी व्यक्तिगत कामं करत नाही, असं भाई उत्तर द्यायचे पुण्याच्या लोकांना. आणि ते मुंबईहून परत यायचे पुण्याची माणसं. शरद पवार मला म्हणाले नंतर मग काय झालं, आमचं सरकार पडलं म्हणाले. आणि मग परत निवडणुका झाल्यावर भाई पुण्यातून उभे राहिले. आणि भाई लोकांच्या घरी जाऊन मला मतं द्या सांगायला लागले. पुणेकर नागरिकांनी त्यांना सांगितलं मी व्यक्तिगत कामं करतो. पुणे विद्यापीठ कम्प्युटर कोर्स करायचा आय एम टेलिंग यू 1977 400 रुपीज. त्यावेळेला मी आणि माझी आई यांच्यामध्ये जो पोस्टकार्डावर पत्रव्यवहार झालेला तो मी जपून ठेवलाय. तर मी आईला पत्र लिहायचो की असं 400 रुपये मला तू पाठव, मला कम्प्युटर शिकायचा. तर आईने मला लिहिलं होतं की तू MSc करायला गेलास तर ते MSc करताना तुला हे सगळं जमणार आहे का? ओके. तर मी तिला सांगायचो की नाही तर संध्याकाळी असतं, मी काही करीन, रात्रीचा दिवस करीन, पण मला काही केलं तरी कम्प्युटर शिकायचं आहे. तर मग माझ्या आईने हळूहळू पैसे जमा केले. आणि एक दिवशी मला तिने मनी ऑर्डरने 400 रुपये पाठवले. म्हणजे मला नंतर जीवनगौरव पुरस्कार मिळाला. त्यावेळेला मी ही गोष्ट सांगितली होती. आणि मला त्या सभेमध्ये ना भाषणच करता आलं. मला अश्रू अनावर झाले कारण आई समोरच बसलेली होती. आणि त्याच्यामुळे मी हा सगळा प्रसंग तिथे सांगताना मला भावना आवरेनार. आणि सर म्हणाले रडायचं नाही म्हणून मी आता रडत नाहीये. तर त्याच्यामुळे आईने मला ते 400 रुपये पाठवले. मनी ऑर्डर आली दाखवले सरांकडे असं आपल्याला ॲडमिशन. आणि मग तिथून मी कम्प्युटर. आणि त्यावेळेला एक महर्षी होते पुण्यामध्ये, ते म्हणजे प्रोफेसर SM वैद्य. त्यांचं कोणी नाव घेत नाही आता, वारले सुद्धा ते. पण वैद्य सरांनी म्हणजे क्वांटम मेकॅनिक्समध्ये PhD जर्मनीत केलेली होती.
हिज गाईड वॉज अ नोबेल लॉरिएट, आणि ते आम्हाला कम्प्युटर शिकवायचे. आणि ते म्हणजे ना काय म्हणतात ते जमदग्नी होते. म्हणजे ते ज्ञानेश्वर माऊलींनी तापही न मार्तंड ही गोष्ट का काढली असेल. तापदायक मार्तंडाच्या जवळ मी बसून अनुभव घेतल्यामुळे मला माहिती. म्हणजे त्यांचं असं जवळ आलं की ढग लागायचे. इतके ते म्हणजे मार्तंड होते त्या विषयामध्ये, पण धाक भयंकर होता. म्हणजे कोडिंग शीटवर पेन्सिल लिहिलं तर पेन्सिल जर घेऊन गेलं नाही त्या दिवशी, चुकून पेन्सिल विसरली तर पेननी कोडिंग शीटवर लिहिलं की ते म्हणायचे की विवेक आय विल थ्रो यू आउट ऑफ द विंडो. म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट्स म्हटलं असं एखादा शिक्षक सांगतो आय विल थ्रो यू आउट ऑफ द विंडो, वेअर इज द पेन्सिल. सर विसरलो, शर्ट घालायला नाही विसरलं. बापरे. पण त्यांनी ज्या पद्धतीने शिकवलं ना, म्हणजे फंडामेंटल अल्गोरिथम्स, म्हणजे आमचं सगळं काम जे झालं ना ते पाया पक्काला म्हणून झालं. शिक्षक तसं शिकवत नाही. कम्प्युटेशनल थिंकिंग कसं करायचं. ओके, तर म्हणजे अगदी साधी गोष्ट. त्यांनी पहिल्याच दिवशी आम्हाला जो दणका दिला ना, तुम्हाला मजा वाटेल. आम्ही गेलो कम्प्युटर प्रोग्रामिंग शिकायला. बरं म्हणाले बसा. सगळ्यांच्या हातात एक सायक्लोस्टायलिंग त्यावेळी असायचं, झेरॉक्सिंग नाही, सायक्लोस्टायलिंग. सायक्लोस्टायलिंगमध्ये किती प्रश्न एका खाली एका, सगळे आकडेमोडीचे प्रश्न सगळ्यांनी हातात घेतले आम्ही. आणि त्याच्यात सर्वात शेवटचा होता की शाउट दॅट आय एम द फर्स्ट. म्हणजे जो सगळे प्रश्न पटापट सोडवले फर्स्ट. आणि सर्वात शेवटी लिहिलं, सर्वात वरती टॉपला लिहिलं होतं रीड द फॉलोइंग क्वेश्चन्स केअरफुली. आणि दिले आमच्या हातात सोडून. सगळ्यांनी सोडवायला सुरुवात केली. आणि माझ्या जवळ बसलेला एक होता, तो चुकून आता ओरडला आय एम द फर्स्ट. म्हटलं गेलो आता आपण मिळलो. सगळं झाल्यानंतर वैद्य सर उठले. पहिल्यांदा जो आय एम द फर्स्ट म्हणाला होता त्याची त्यांनी बरीच खरडपट्टी काढली त्यांच्या स्टाईलमध्ये. आणि मग म्हणाले की तुमच्या सगळ्यांकडे मी बघत होतो, तुम्ही सगळेजण त्या बाजूच्या कागदावरती आकडेमोड सगळी चालू होती तुमची. तुम्ही सगळेजण कम्प्युटर शिकायला नालायक आहात. काय झालं सर, का विचार करायला शिकला. कम्प्युटेशनल थिंकिंग म्हणजे काय. तर म्हणजे वरती काय लिहिलं होतं रीड दी फॉलोइंग क्वेश्चन्स केअरफुली. तुम्हाला ते एक्झिक्यूट करायला कोणी सांगितलं. हादरा. त्याच्यामुळे आणि दुसरा प्रश्न तसाच कम्प्युटेशनल थिंकिंग. त्यावेळेला तुम्ही आंघोळ करायला बाथरूम मध्ये जाता त्याच्या स्टेप्स लिहा. सगळ्या स्टेप्स आम्ही लिहिल्या आहोत. आणि सगळ्यांची एक चूक झालेली होती कॉमन. आणि ती काय माहितीये, आम्ही ते गेलो बादलीत पाणी सोडलं, सगळं गार पाणी साबण लावलं वगैरे सगळं झालं. आम्ही कोणीही नळ बंद करा हे आता ही इतकी ऑब्विस गोष्ट आहे की मी अशूम. त्यांनी सांगितलं तसं नाही, तुम्ही नळ बंद करा सांगेपर्यंत कम्प्युटरला कसं कळणार आहे नळ बंद करा. कम्प्युटरने आंघोळ करायची आहे, तुम्ही नाही. ऐच्छिक परकाया प्रवेश असं जे नरसिंह चिंतामण केळकर साहित्य दृष्टी म्हणून निबंध आहे त्याच्यामुळे ऐच्छिक परकाया प्रवेश असं केळकरांनी लिहिलेलं आहे. त्याच्या भूमिकेत तुम्ही प्रवेश करा कम्प्युटरच्या. तो कसा विचार करतो, तो कसा डंब आहे, त्याला जो पण सांगेल तो कसा काय करणार. मग म्हणाले ठीक आहे आता रस्ता क्रॉस करायचा आहे तुम्ही. रस्ता कसा क्रॉस करा. आम्ही आपलं उत्तर की डावीकडे बघा गाडी आहे का, गाडी असेल तर थांबा, गाडी नसेल तर उजवीकडे बघा गाडी आहे का, गाडी असेल तर थांबा, गाडी नसेल तर डावीकडे गाडी नाही उजवीकडे गाडी क्रॉस करा. म्हणाले चूक. आम्हाला वाटलं आता इतका साधा प्रश्न आहे की नाही.
तर याच्यात काय आहे ना वैद्य सर म्हणजे वैद्य सर म्हणाले तुमचा कम्प्युटर कधीच रस्ता क्रॉस करणार नाही. का सर? ऑन द लेफ्ट हँड साइड कार हॅज बीन पार्क. तुम्ही काय म्हटलात डावीकडे गाडी आहे का? गाडी आहे पण ती पार्क आहे. डावीकडे बघा गाडी तुमच्याकडे येते का? उजवीकडे बघा गाडी तुमच्याकडे. असं नसेल तर एवढं सगळं सांगण्याचं त्यांचं कारण असं होतं की आम्ही तर त्या इन्स्ट्रक्शन लिहिताना असं काहीतरी मनात अशूम केलं तर आमचे सगळे प्रोग्राम चुकणार होते. त्यावेळेला तो कम्प्युटर जरी तिथे बसवलेला होता तरी तो अजून कार्यान्वित व्हायचा होता. त्याच्यामुळे आमचे सगळे प्रोग्राम CDC 3600 मशीन TIFL ला मुंबईला होतं. ते काळे नावाचे ग्रस्त आमचे सगळे डेक घेऊन मुंबईला जायचे डेक्कन क्वीन आणि ते संध्याकाळी परत यायचे आणि मग आमच्या हातात ती शीट्स द्यायचे प्रिंटआउट्स आणि आमचा डेक आम्हाला परत करायचे. एरर्सच यायचे कारण काय एक फक्त कंस पूर्ण करायचं राहिलेलं असायचं. पॅरेंथिसिस इनकम्प्लीट. आम्ही एवढा चेहरा घेऊन परत पंचिंग मशीन असे चौकोनी तुकडे पडायचे. आपण पंच केलं हर्मन होलेरिक कोडमध्ये पंच केलं की खाली तो तुकडा पडायचा. आम्ही त्या खालचं ते बॉक्स काढायचं त्याच्यातून ते तुकडे काढायचे आणि ते नखाने असे परत पॅक करून त्या कोडिंग मशीन आपल्या त्या पंचिंग मशीनला बसवायचं की हे चांगलं नवं कोरं काढ. आणि मग त्याच्यामुळे मी हार्मन होलेरिक कोड असं म्हणजे वाचायला शिकलो होतो कारण ते एक कार्ड 20 पैसे लागले. पुढे पीटरला आठवत असेल आम्ही त्याची पुढे लोकविज्ञानमध्ये सूर्यग्रहणाच्या वेळी त्याची गॉगल्स ॲल्युमिनाइज प्लास्टिक वापरून गॉगल्स आणि त्याचा काळा बाजार झाला होता. आमचा बिझनेस एवढा ग्रो झाला की काळा बाजार झाला त्याचा. आणि लोकांनी आम्हाला दोष द्यायला सुरुवात केली. त्यावेळेला मला आमच्या फर्ग्युसन कॉलेजमधल्या मुलांनी दोष द्यायला सुरुवात केली की सर तुमचं ते लोकविज्ञानचे त्या गॉगलचा काळा बाजार होता. मी त्यांना आचार्य यात्रेचा विनोद सांगून गप्प केलं. आचार्य यात्रे पुण्याला लागले होते आणि दीक्षित म्हणजे ते आपलं इंटरनॅशनल बुक तिथे गेले होते. तिथे लोकांनी पुणेकरांनी तक्रार केली की आत्रे साहेब तुमच्या मराठ्याचा काळा बाजार होतो कारण ते अग्रलेख इतके भारी असायचे काळा बाजार. या पत्रकार त्यांना माहिती आहे. आचार्य यात्रे थंडपणे म्हणाले होते म्हैस दूध देते गवळी किती रुपये शेराने विकतो ते म्हशीला काय म्हणते. पुण्यातल्या फर्ग्युसनच्या मुलांना सांगून त्यांना आणि खरंच आमचा काही त्यांना माहिती आहे आमचा काही इलाज नव्हता. इतकं पॉप्युलर झाला त्याला काही इलाज. पण त्याच्यामध्ये म्हणजे असं काटकसरीने कम्प्युटर शिकणं आणि मेमरी मॅनेजमेंट करणं कमीत कमी रिसोर्सेसमध्ये जास्तीत जास्त आउटपुट काढणं अल्गोरिथमिक लिव्हरेज करणं याची सगळ्याची ती सवय वैद्य सरांमुळे इतकी मोठी माणसं पुण्यामध्ये गेली आणि तो पहिला कम्प्युटर मग सुरू झाला. त्याच्यावर मग पुढे मी थिओरिटिकल फिजिक्समध्ये रिसर्च करायला लागलो आणि कम्प्युटेशनल मॅथमॅटिक्स न्यूमरिकल अनालिसिस वगैरे सगळ्या गोष्टी केल्या आणि त्याच्यामुळे जे अॅनालिटिकली सुटत नाहीत असे प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात केली. कंडेन्स मॅटर म्हणजे थिओरिटिकल फिजिक्समधले मग एका बाजूला शिकवत होतो आणि दुसऱ्या बाजूला कम्प्युटर वापरून रिसर्च करत होतो थिओरिटिकल फिजिक्समध्ये. तर साधारणपणे अशी थोडीशी सुरुवात. सॉरी माझे उत्तर जरा लांब लांब उत्तर देण्यासाठीच आपला कार्यक्रम. तुमच्या म्हणजे चिकाटीचं कौतुकच आहे मला. दुसऱ्या विषय ऐकून घ्यायचा रुपये फी होती पुणे विद्यापीठात कम्प्युटर कोर्स करायचा. आय एम टेलिंग यू 1977 400 रुपीज. त्यावेळेला मी आणि माझी आई यांच्यामध्ये जो पोस्ट कार्डावर पत्रव्यवहार झालेला तो मी जपून ठेवलाय. तर मी आईला पत्र लिहायचो की असं असं 400 रुपये मला तू पाठव मला कम्प्युटर शिकायचं. तर आईने मला लिहिलं होतं की तू MSc करायला गेलास
तर ते MSc करताना तुला हे सगळं जमणार आहे का? ओके, तर मी तिला सांगायचो की नाही तर संध्याकाळी असतं, मी काही करीन, रात्रीचा दिवस करीन, पण मला काही केलं तरी कम्प्युटर शिकायचं आहे. तर मग माझ्या आईने हळूहळू पैसे जमा केले आणि एक दिवशी मला तिने मनी ऑर्डरने 400 रुपये पाहिजे. म्हणजे मला नंतर जीवन गौरव पुरस्कार मिळाला, त्यावेळेला मी गोष्ट सांगितली होती आणि मला त्या सभेमध्ये ना भाषणच करता आलं. मला अश्रू अनावर झाले, कारण आई समोरच बसलेली होती आणि त्याच्यामुळे मी हा सगळा प्रसंग तिथे सांगताना मला भावना आवरेनार आणि सर म्हणाले रडायचं नाही म्हणून मी आता रडत नाही आहे. तर त्याच्यामुळे आईने मला ते 400 रुपये पाठवले. मनी ऑर्डर आली टाकोले सरांकडे, असं आपल्याला ॲडमिशन आणि मग तिथून मी कम्प्युटर. आणि त्यावेळेला एक महर्षी होते पुण्यामध्ये, ते म्हणजे प्रोफेसर SM वैद्य, त्यांचं कोणी नाव घेत नाही आता, वारले सुद्धा ते. पण वैद्य सरांनी म्हणजे क्वांटम मेकॅनिक्समध्ये PhD जर्मनीत केलेली होती. हिज गाईड वॉज अ नोबेल लॉरिएट आणि ते आम्हाला कम्प्युटर शिकवायचे. आणि ते म्हणजे ना काय म्हणतात ते जमदग्नी होते. म्हणजे ते ज्ञानेश्वर माऊलींनी तापही न मार्तंड ही गोष्ट का काढली असेल, तापदायक मार्तंडाच्या जवळ मी बसून अनुभव घेतल्यामुळे मला माहिती आहे. म्हणजे त्यांचं असं जवळ आलं की धग लागायची. इतके ते म्हणजे मार्तंड होते विषयामध्ये, पण धाक भयंकर होता. म्हणजे कोडिंग शीटवर पेन्सिल लिहिलं तर पेन्सिल जर घेऊन गेलं नाही त्या दिवशी, चुकून पेन्सिल विसरली तर पेननी कोडिंग शीटवर लिहिलं की ते म्हणायचे की विवेक, आय विल थ्रो यू आउट ऑफ द विंडो. कॅन यू इमॅजिन पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंटला असं एखादा शिक्षक सांगू, आय विल थ्रो यू आउट ऑफ द विंडो, वेअर इज द पेन्सिल. सर विसरलो, शर्ट घालायला नाही विसरलो. पण त्यांनी ज्या पद्धतीने शिकवलं ना, म्हणजे फंडामेंटल अल्गोरिथम्स, म्हणजे आमचं सगळं काम जे झालं ना तर पाया पक्का झाला म्हणून झालं. शिक्षक तसं शिकवत नाही. कम्प्युटेशनल थिंकिंग कसं करायचं. ओके, तर म्हणजे अगदी साधी गोष्ट. त्यांनी पहिल्याच दिवशी आम्हाला जो दणका दिला ना, तुम्हाला मजा वाटेल. आम्ही गेलो कम्प्युटर प्रोग्रामिंग शिकायला. बरं म्हणाले बसा. सगळ्यांच्या हातात एक सायक्लोस्टाईलिंग त्यावेळेस असायचं. सायक्लोस्टाईलिंगमध्ये इतके प्रश्न एका खाली एका, सगळे आकडेमोडीचे प्रश्न सगळ्यांनी हातात घेतले आम्ही. आणि त्याच्यात सर्वात शेवटचा होता की शाउट दॅट आय एम द फर्स्ट. म्हणजे जो सगळे प्रश्न पटापट सोडवले फर्स्ट. पण सर्वात शेवटी लिहिलं, सर्वात वरती टॉपला लिहिलं होतं रीड दी फॉलोइंग क्वेश्चन्स केअरफुली. आणि दिले आमच्या हातात सोडून. सगळ्यांनी सोडवायला सुरुवात केली. आणि माझ्याजवळ बसलेला एक होता, तो चुकून हात ओरडला, आय एम दी फर्स्ट. म्हटलं गेलो आता आपण मेलो. सगळं झाल्यानंतर वैद्य सर उठले. पहिल्यांदा जो आय एम दी फर्स्ट म्हणाला होता त्याची त्यांनी बरीच खरडपट्टी काढली त्यांच्या स्टाईलमध्ये. आणि मग म्हणाले की तुमच्या सगळ्यांकडे मी बघत होतो, तुम्ही सगळेजण त्या बाजूच्या कागदावरती आकडेमोडीसाठी चालू होते तुमची. तुम्ही सगळेजण कम्प्युटर शिकायला नालायक आहात. काय झालं सर? त्यांच्याशी तुमचं जुळून आलेलं नातं आणि त्यातून जे काय तुम्ही घडवलं त्याच्यात असं झालं की कसं दाखवलं तर आम्हाला शिकवतच होते. त्यामुळे 77 सालापासून त्यांचा आणि माझा संबंध आला. पण आम्हाला मायक्रोवेव्हचा एक पेपर होता आणि तो शिकवायला एक बाई होत्या फिजिक्स डिपार्टमेंटला. पण पहिल्याच लेक्चरला आम्हाला लक्षात आलं की ह्या काही आपल्याला चांगलं शिकवत नाही. ओके, मग आमच्या नेहमीप्रमाणे कॅन्टीनला आम्ही कॅरम खेळत बसायचो. त्यांचं लेक्चर बंक करायचो.
मी सहज आमच्या 3-4 मित्रांना असं म्हटलं की आपण असं करू, वाईनचे गाईड होते त्यांना जाऊन भेटू आणि ते असेच प्रत्येक गोष्टींना ओपन एंडेड होते. त्यांना असं कुठल्याही गोष्टीचं एकच एक उत्तर वगैरे असं आवडायचं नाही. खरे ते युनिव्हर्सिटी प्रोफेसर असे, त्याच्यामुळे त्यांच्याकडे काही उत्तर मागायला जाण्याची सोय नव्हती. कारण त्यांच्याकडे आम्ही कुठलाही प्रश्न विचारला की ते प्रश्नाने उत्तर द्यायचे. म्हणजे मला त्याचा प्रत्यय जो आला जास्त वेळा तो म्हणजे श्रीय दाभोळकरांच्या बरोबर काम केलं त्यावेळेला. श्रीय दाभोळकर द्राक्ष क्रांती ज्यांनी, त्यांचं असंच होतं. त्याचा मी कुठलाही प्रश्न विचारला की ते प्रश्नाने उत्तर द्यायचे. कार्ड पाठवलं की उत्तर यायचं, त्याच्यात प्रश्न असायचं. म्हणजे आपण परत विचारलं, म्हटलं आपण कार्यकर सरांकडे जाऊन उपयोग काहीच नाही, ते आपल्याला प्रश्नच घाल, त्याच्यापेक्षा आपण उत्तर घेऊ. म्हणून मी म्हटलं सर आम्ही असं ठरवलंय की तो कोर्स जो आहे तो आम्ही सगळे 15 जणच होतो त्या विषयाला. कारण टफ विषय होता, फार कोणी घेत नसतो. अँटेनास, ट्रान्समिशन लाईन्स आणि मायक्रोवेव्स. तर आम्ही म्हटलं असं ठरवलंय की आम्ही सगळेजण सेमिनार मेथडने एकमेकांना शिकू. त्यावेळेस एक स्कॉलॅस्टिक वातावरण म्हणजे आमची जडणघडण तशी झालेली होती वर्गात. आणि म्हणजे तसे लोक भेटावे लागतात आयुष्यात. म्हणजे आम्ही नाशिकला असताना, कॉलेजला असताना तर म्हणजे प्रोफेसर सोहनी आमचे प्रिन्सिपल होते. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ नाशिकलाच झालं पाहिजे म्हणून आम्ही आंदोलन केलं. मला आश्चर्य वाटेल, सोहनी सर आमच्या मोर्चाचं नेतृत्व करायचे, कॉलेजचे प्रिन्सिपल असो. म्हणजे असे भन्नाट माणसं आम्ही लहान. त्याच्यामुळे मी सरांना, कार्यकर सरांना म्हटलं सर आम्ही असं विचार केला, चांगली आयडिया आहे. आणि आम्हाला शिकवणारे मॅडम होते ते त्यांच्या PhD स्टुडंट. मी तिला सांगतो ताबडतोब तो बंद कर आणि मुलं शिकवतो. भरतून आल्यामुळे माहिती मान्य केली. मग आम्ही 15 जणांची मीटिंग घेतली. कोणी काय शिकवायचं, कोणी काय शिकवायचं. व्हायचं तेच झालं. त्यावेळेला ज्यांनी आयडिया काढली त्यांनी पहिलं लेक्चर घ्यावं. मग त्या लक्षात आलं की आपण काहीतरी चूक करून बघतो. म्हटलं आता 7 दिवस लागतील मला अभ्यास करायला. मग 7 दिवस मी अभ्यास केला. त्यासाठी मी सिंहगडावर गेलो. कारण पहिली अँटेना तिथे बसली आणि पुण्याला टेलिव्हिजन कव्हरेज सुरू झालं. तो विषय तोच होता. मग मळवली, गिरवली सगळीकडे जी रिपीटर स्टेशन्स आहेत तिथून मुंबईच्या त्या ह्याच्यातून परळीहून इथपर्यंत सिग्नल कसा येतो आणि पुणे शहराला कसा सगळ्यांच्या घरात TV कसा दिसतो याचा नीट अभ्यास करणं भाग पडलं. कारण म्हटलं आपलेच 14 सहकारी आहेत ते आपल्या वर्गात पचका करणार, शंका विचारणार, काय काय मनात विचार, कोण काय करेल, ही काय करेल, तो काय करेल, कल्पना माझ्याच वर्गात होती. आता हे पुरेसं आहे तुम्हाला कसून अभ्यास केला. आणि पहिलं लेक्चर मी असं दिलं की हा विषय आपण शिकायचाच कशासाठी, व्हॉट इज द पर्पज, हा विषय शिकायचा कशासाठी. तर ते लेक्चर देता देता घंटा झाली, अर्धवट राहिलं. म्हणाले उद्याचं तुम्हीच द्या. म्हटलं नाही आता तयारी, उद्या तर देतो. मग दुसऱ्या दिवशीचं दिलं, मग तेही अर्धवट राहिलं. मग तिसऱ्या दिवशी दिलं. अशी 3 लेक्चर दिली. नाही बायोडेटा नाही, काही नाही, इंटरव्ह्यू नाही, काही नाही. तिकडे गेलो तर शिक्षकांसाठी म्हणून जो स्टँड असतो सायकल, तर ते सायकल लावली. तो मधुकर नावाचं तिथे सायकल स्टँड पकडलं. विद्यार्थ्यांनी तिकडे लावलं. 21 वर्षाचे होते. त्याच्यामुळे नाही ते शिक्षक व्हायला म्हणजे एक तर सायकल चुकीच्या जागी लावली आणि वरती खोटं सावडलं. घुमाला म्हटलं नको, पहिल्या दिवशी पंगा काढली, विद्यार्थ्यांमध्ये लावून टाकली. गेलो. सोहनी सर, सोहनी म्हणजे व्हाईस प्रिन्सिपल होते, जिओलॉजिस्ट. आपण तुम्ही कुठे होता, सकाळपासून तुमची वाट बघतो. असं झालं. कार्यक्रम सरांनी आता तुम्ही जा लगेच त्या वर्गांचा आणि शिकवायला सुरुवात. असं मला कुठलाही अर्ज
काही न करता पहिली नोकरी मिळाली आणि आम्ही घरी पोस्ट कार्ड टाकलं की असं असं मी फर्ग्युसनमध्ये प्राध्यापक झालोय. आमच्या घरी कोणाचा विश्वास एकंदर शैक्षणिक प्रगती बरी होती, पण असं एकदम नोकरी बिक्रीचं न्यूज, रिझल्टची न्यूज सगळ्या अपेक्षा करतो आणि आणि तेव्हापासून मी फर्ग्युसनला शिकवायला सुरुवात केली. 77-78 साली सांगा. 79 77 साली मी MSc ला पुण्यामध्ये आलो. 2 वर्ष MSc केली आणि जुलै 1979 मध्ये मी लेक्चरर झालो फर्ग्युसन. तर मी 78-79 ला होतो फर्ग्युसनला, तेव्हा बचावला तो. बचावला अशासाठी म्हणतो की मला ना त्यांनी बकरा बनवलं होतं बाकीच्या प्राध्यापकांनी. ते म्हटलं की आता चला एक चांगला ज्युनियर गडी सापडला, जरा सायन्स तोय, यावेळची प्रश्नपत्रिका तूच काढ, पेपर सेटर करून टाकला. तर मी ना म्हणजे सायकल ह्या विषयावर सगळे प्रश्न काढले, फिजिक्सचे. सायकल सगळ्या डिव्हिजन मधली सगळी मुलं नापास. आम्हाला प्रिन्सिपल पाठ गाडी होतं, त्यांच्याकडे निमंत्रणच आलं. कारण फर्ग्युसनचं प्रिन्सिपल प्राध्यापकाला कधी भेटत नसेल. हा योग म्हणजे विलक्षण. बोलू तसं सगळी प्रिन्सिपलची सिलेबसमध्ये तीच आहेत. त्याच्यात म्हटलं ऍप्लिकेशन त्याचं तर झालं पाहिजे, मुलांना आलं पाहिजे. म्हटलं ते रोज सायकलवरून कॉलेजला येतात. त्याच्यामुळे काय झालं की अपेक्षित प्रश्नांना अपेक्षित वेळात अपेक्षित उत्तरं दिली की अनपेक्षितरित्या जास्त मार्क मिळतात. हा दृढ समज असलेले सगळे मुलं त्या फर्ग्युसनला शिकायचे. त्याच्यामुळे पुस्तकातलं डिराईव्ह दिस, डिस्क्राईब दॅट, डिफाईन दिस असे प्रश्न आले की सगळे खुश. तशी त्याची डेरिव्हेशन केली, सगळे खुश, सगळ्यांना सगळे मार्क वगैरे. मुलांना सायकलमध्ये ते प्रिन्सिपल लावायचे. माझ्या विरुद्ध मोठा कार्यक्रम झाला. तेव्हापासून एक फायदा झाला की सर्व शिक्षकांनी ठरवून टाकलं की काहीही झालं तर ह्याला पेपर कारण आपली बेआबरू होते. त्याच्यामुळे तेव्हापासून अजिबात नो पेपर सेट. नंतर मग परीक्षेचे पेपर तपासायला आले. पहिलेच 120 पेपर एकदम आजारीच पडलो. लोकविज्ञानचं काम एवढं इंटरेस्टिंग असायचं, पेपर तपासणं आणि पुन्हा पुन्हा तेच भीषण आजारपण आलं. आपल्याला विद्यापीठाचं पण हे येईल पेपर तपासण्याचं. मग चौकशी केली जरा. आमच्याकडे सिनियर PhD स्कॉलर्स होते, त्यांच्याकडे विद्यापीठात पेपर तपासण्याचं काम टाळण्याची काही आयडिया आहे? अरे तुला माहिती नाही, सोपी आयडिया आहे. तुझं नावही फेवरेबल आहे म्हणे, सावंत. खूप असतात सावंत. त्यात लिहून कळवायचं नियरेस्ट रिलेटिव्ह अपिअरिंग. असं विद्यापीठाचं पत्र आलं की त्यांना कळवायचं नियरेस्ट रिलेटिव्ह अपिअरिंग.